रक्ताचे पाठ व्हायला सडो की पडो करून टाकलं. 24 तासामध्ये हरवलं मावल्या. अरे 24 तासामध्ये हरवलं त्यांना. सडो की पडो रक्ताचे पाठ. आणि हे जे भीम सैनिक आहेत, हे जे मावळे आहेत, ते किती मरण पावले? किती? फक्त 16. किती? जोरदार टाळ्या. फक्त 16 लोक शहीद झाले. 16 लोक फक्त शहीद झाले मित्रांनो. आणि 28,000 सैन्याला पराभूत केलं. एवढं शौर्य आहे. तरी पण यांचा जो सेनापती होता सिंधनाथ महार, या 500 लोकांचा सेनापती होता सिंधनाथ महार. तो सिंधनाथ महार म्हणाला पेशव्यांकडे जाऊन, पेशव्यांकडे गेला आणि म्हणाला आम्ही या मातीशी आम्ही गद्दार होणार नाही. या मातीशी आम्ही गद्दार होणार नाही. श्रावी मिश्रा हिच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान आलंय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सिंधनाथ महार त्या पेशव्यांकडे गेला. तुम्ही भारतातले, आम्ही भारतातले. या मातीशी आम्ही इमान राखणारे आहोत, गद्दारी करणारे नाही आहोत. आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढतो, तुमच्या सोबत लढतो इंग्रजांच्या विरोधामध्ये. परंतु फक्त अट एकच आहे, आमच्या गड्याचा गाडगा सुटला पाहिजे आणि पाठीचा फळा सुटला पाहिजे. त्या पेशव्याने काय उत्तर दिलं माहित आहे? अरे तुम्ही आमच्याकडून लढा की नका लढू, परंतु तुमच्या गड्याचा गाडगाही तसाच राहील, तुमच्या पाठीचा फळाही तसाच राहील. हे जिद्दीवर पेटले सिंधनाथ महार. तो गेला मग इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांना म्हणाला आम्ही तुमच्या बाजूला लढायला तयार आहोत. फक्त अट एकच आहे, आमच्या गड्याचा गाडगा सुटला पाहिजे आणि पाठीचा फळा सुटला पाहिजे. इंग्रज एका पायावर तयार झाले माऊल्यांनो. इंग्रज एका पायावर तयार झाले आणि 31 डिसेंबर 1817 रात्र ते निघाले. भीमा कोरेगाव मध्ये भेट झाली यांची. सपासप तलवारी चालवल्या आणि त्या 28,000 पेशव्यांना पराभूत केलं. म्हणून म्हटलेलं आहे त्या तलवारीचा घाव आहे